हरे कृष्ण मंडळी, जर तुमच्या घरी पण 6 महिन्याच्या वरती बाळ असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्यांना खूप जास्त आवडेल. सर्वात आधी 2 आलू घ्यायचे, त्याला मधून काप करून कुकरच्या भांड्यात टाकायचे. 5 मिनिटं मसुराची डाळ भिजत ठेवून त्याला मस्त वॉश करून ते पण त्यात ॲड करायची. जेवढं तुम्हाला लागतं तेवढं त्यात पाणी ॲड करायचं. पाणी ॲड केल्यानंतर थोडी चिमूटभर त्यात हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर कुकरचं लीड लावून घ्यायचं, फ्लेम ऑन करून कुकर त्यावर ठेवून द्यायचं. त्यानंतर 10 मिनटं थोडं शिजू द्यायचं. 10 मिनटं शिजल्यानंतर तुमचे आलू छान मस्त शिजून जाणार. मग त्यानंतर त्याची साल काढायची. साल काढल्यानंतर मॅशरच्या सहाय्याने त्याला छान मस्त फाईन मॅश करून घ्यायचं. मॅश केल्यानंतर आपलं पॅन ठेवायचं गॅसवर पॅन ठेवल्यानंतर त्यात तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर जे आपण मॅश केलेलं आलू होते ते त्यात टाकायचे आणि मस्त फाईन सॉटे करायचं. थोडं 5 मिनटं सॉटे केल्यानंतर जे आपलं कुकरमध्ये मसुराच्या डाळीचं पाणी उरलं होतं ते त्यात टाकून द्यायचं आणि छान मिक्स करायचं. तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत त्यात छान असतं मिक्स होत नाही. जर मिक्स केल्यानंतर तुम्हाला वाटलं की त्यात पाण्याची तुम्हाला गरज आहे तर अजून तुम्ही वरून त्यात पाणी थोडंसं ॲड करू शकता. मला काही गरज वाटली नाही म्हणून मी काही टाकलं नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही टाकू शकता. सो ही रेसिपी तुमची छान मस्त 5-10 मिनटात तयार होऊन जाणार आणि तुमच्या बाळाला खूप जास्त आवडणार. माझा बाळ तर खूप जास्त आवडीने ही रेसिपी खाते. धन्यवाद.